रिझर्वेशन बिल हे फक्त एक कवच आहे. याच्या पाठीमागे भाजपकडनं जो प्रयत्न केला जातोय तो बीजेपी प्रिझर्वेशन बिल असं आपल्याला म्हणता येईल, ज्याला आपण डिलिमिटेशन बिल त्या ठिकाणी म्हणतो. हे जरा खोलात आपल्या सर्वांना पुढे जाऊन सांगतो. महिला आरक्षण बिल नव्हते तर हे डिलिमिटेशन बिल होते. आता याच्यामध्ये महिला आरक्षण विधेयक हे आधी पास झालंय का, तर 100% 2023ला हे विधेयक पास झालेलं आहे. याच्याबद्दल अनेक लोकांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे. 128वी घटना दुरुस्ती ही झाली आणि ही सप्टेंबर 2023 मध्ये झाली होती. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर MIM सोडलं, 2 खासदार सोडले, तर बाकी सर्व 100% खासदारांनी मतदान हे महिला आरक्षणाच्या बाजूली केलं होतं. ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे, पवार साहेबांचा पक्ष आहे, SP आहे, DMK असेल, TMC असेल, भाजप आहे, त्यांचे सर्व मित्र पक्ष आहेत. सगळ्यांनी मिळून महिला आरक्षण विधेयक जे 2023ला आलं होतं त्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता. याच्यामध्ये या विधेयकमध्ये लागू करताना अद्ययावत म्हणजे लेटेस्ट जनगणनेची आकडेवारी घेणं हे त्याच्यामध्ये नमूद केलं होतं आणि डिलिमिटेशनची अट टाकण्यात आली होती. खरं तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर विरोधी पक्षाचे जे नेते आहेत राज्यसभेचे, खरगे साहेब, त्यांनी असं सांगितलं होतं लगेचच्या लगेच जे काही 542 का 43 जे आत्ताचे खासदार आहेत त्याच्यामध्ये महिला आरक्षण तुम्ही लागू करा, पण ते भाजपकडनं नाही तर सत्ताधाऱ्यांकडनं मान्य झालं नव्हतं. पुढे घ्या. याच्यामध्ये आपण बघितलं नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या राज्यसभेच्या खासदारांचं अभिनंदन केलं होतं की त्यांनी या बिलाला पाठिंबा दिला 2023ला, म्हणजे हे महिला आरक्षण बिल. याला मोदी साहेबांनी आभार व्यक्त केले होते. त्यांचं ते ट्विट आहे 2023. अमित शहा साहेबांचं ट्विट आहे. याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं ट्विट याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमत हे खरं तर 2 खासदार विरोधात गेले, नाही तर एकमताने झालं असतं. आणि ते 2 खासदार कुठले होते, ते MIMचे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होते. त्यामुळे यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं बहुमताने, म्हणजे विरोधी पक्षाने सुद्धा मतदान केलं आणि बहुमताने हे पास झालं. बीजेपी भारत याच्या ट्विटमध्ये सुद्धा हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. राहुल गांधीजींनी त्यावेळेस 2023ला काय सांगितलं होतं की इमिडिएट इम्प्लिमेंटेशन ऑफ वुमन रिझर्वेशन बिल सांगितलं होतं. 2024च्या लोकसभेला लगेचच्या लगेच तुम्ही हे बिल लागू करा असं राहुल गांधीजींची त्याच्यामध्ये मत होतं. सुप्रियाताईंची पण त्यावेळेची ट्विट त्याच्यामध्ये आहे, त्यात पण त्यांनी तशीच काहीतरी मागणी तिथं केली होती. याच्यामध्ये DMK म्हणजे आता इलेक्शन आहे तमिळनाडूचं, त्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा स्वागत केलं होतं महिला आरक्षणाचं. याच्यात तुम्ही बघा इम्प्लिमेंट वुमन्स बिल ऍट द अर्लिएस्ट, खरगे, म्हणजे हे कधीच आहे 2023, म्हणजे सगळेच विरोधात इंडिया आघाडीचे जे सर्व नेते आहेत, पक्ष आहेत, त्यांनी सांगितलं 2023लाच लागू करा आणि 24ला जे इलेक्शन होईल त्याच्यामध्ये लागू करून महिला आरक्षण देऊन टाका, अशी सर्व इंडिया आघाडीच्या लोकांनी तिथं मागणी केली होती. पवार साहेबांनी सुद्धा ट्विट त्याच्यामध्ये केली होती आणि त्याच्यामध्ये SC ST त्याच्यात OBC ह्यांचा पण समाविष्ट होता. म्हणजे कुठं ना कुठे त्यांनी जी जनगणना आहे त्याचा विचार व्हावा असं सांगितलं. आणि इथं जर आपण वाचलं तर पवार साहेब मुख्यमंत्री असताना महिला आरक्षण लोकल बॉडीमध्ये, त्याच्याचबरोबर महिला आयोग याच्याबद्दलचं पवार साहेबांनी त्यावेळेस 2023ला हे लिहिलं होतं. म्हणजे कुठं ना कुठं तरी आता सिद्ध झालेलं आहे की 2023लाच महिला आरक्षणाचं बिल हे पास झालेलं आहे, बहुमताने पास झालेलं आहे. सगळ्या खासदारांनी म्हणजे इंडिया आघाडीच्या खासदारांपासून सगळ्या खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतरच ते बिल पास झालं होतं. मग ते बिल पास झालं होतं तर मग हे बिल कुठलं होतं, तर हे बिल तुम्ही बघायला गेलं हे डिलिमिटेशनचं बिल होतं आणि त्याच्यात खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न या कालच्या स्पेशल सिटिंगमध्ये पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी केला गेला होता. आणि बघा त्याच्यामध्ये तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असताना हे बिल महिला आयोगाचं फक्त कवच त्याला दिलं होतं महिला आरक्षणाचं, पण हे 2 महत्वाचे मुद्दे त्यांनी आणले होते. आता हे आसामचं उदाहरण आहे. आसाममध्ये हे खासदारकीचा मतदारसंघ आहे, तो एक खासदारकीचा मतदारसंघ आहे. तुम्ही जर आता बघितलं की ह्याच्यात त्यांचे जे विधानसभा मतदारसंघ आहे ते तोडत असताना
अतिशय त्यांना जे योग्य आहे भाजपला त्या पद्धतीने त्यांनी हे मतदारसंघ तोडलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर बघितलं 2001 ची सेन्सस घेतलंय, जनगणना 2001 ची घेतली, म्हणजे 2011 सुद्धा लेटेस्ट आहे, ते घेऊ शकले असते. पण त्यांना जे सोयीचं वाटलं काहीतरी कारण दिलं, जम्मू काश्मीरमध्ये 2011 ची वापरली आणि आसाममध्ये 2001 ची, म्हणजे मन मर्जी या भाजपकडनं केली गेली. आणि याच्यामध्ये तोडत असताना काही काही ठिकाणी तर आपण बघितले गॅप आहेत, म्हणजे एक मतदारसंघ संपला की मग दुसरा मतदारसंघ आणि परत पहिलावाला सुरू होतो. असं आसाममध्ये झालेलं. हे कशासाठी झालंय? भाजपची सत्ता आसाममध्ये यावी यासाठी असं हे डिलिमिटेशन आसाममध्ये झालंय. आणि असंच डिलिमिटेशन हे अख्ख्या भारतामध्ये लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा तिथं होऊ शकतं. एखादा खासदार काम करत असताना एवढं वेडवाकडं जर तुम्ही मतदारसंघ तोडला, आमदारकीला तोडलं, तो कसं त्या ठिकाणी काम करणार हे कुठं ना कुठेतरी सिद्ध होतं. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं? पॅकिंग केली जाते. म्हणजे एकाच मतदारसंघामध्ये विरोधी पक्षातले सर्व मतदार एकत्र टाकले जातात. ठीक आहे, तुम्ही जिंकून जावा एक मतदारसंघ, आणि बाकीच्या मध्ये मग ते काय करतात? क्रॅकिंग केलं जातं. एकाच मतदारसंघातील विरोधी पक्षाचे जे काही मतदार आहेत ते विभाजले जातात, ह्याला आपण क्रॅकिंग म्हणतो. त्यानंतर पॅडिंग, म्हणजे अनुकूल भागात मतदारसंघाची संख्या वाढवणे, म्हणजे भाजपला जिथं अनुकूल वातावरण आहे त्याची संख्या पॅडिंगच्या एक टेक्निकल टर्म आहे त्याचा वापर करून वाढवणे. ट्रिमिंग, प्रतिकूल भागातील मतदारसंघाची संख्या कमी करणं, म्हणजे भाजपच्या विरोधात संख्या ती कमी करणं. आणि स्टॅकिंग, विजयासाठी भौगोलिकदृष्ट्या प्रतिकूल भागाची एकत्रीकरण करणं. हे सगळी स्ट्रॅटेजी भाजपची आहे, जी त्यांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आसाममध्ये वापरली आणि जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत वापरलेली आहे. आणि हे रिझर्विंग जे आहे, विशिष्ट मतदारसंघ राखीव करणे, हे मी तुम्हाला पिंपरी चिंचवडच्या उदाहरणाने दाखवतो. हे आहे पिंपरी चिंचवडचं उदाहरण. म्हणजे ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका, आता ह्याच्यात 2017 4 सदस्य प्रभाग आणि 2025 सुद्धा 4 सदस्य प्रभाग आहे. त्यामुळे प्रभागामध्ये कुठेही त्या ठिकाणी बदल झालेले नाहीत. आणि याच्यामध्ये आपण बघितलं प्रभाग क्रमांक 6 आहे, याच्यामध्ये दवडे वस्ती. इथं काय केलं? एकूण लोकसंख्या 2017ला एवढी होती, मग एसटी लोकसंख्या 3.38% होती. मग ह्यांनी काय केलं? हा जो भाग आहे तो त्यांनी नवीन डिलिमिटेशनच्या मदतीने काढून टाकला. ह्याच्यात झालं असं की जी 38 होती ती थोडक्यात एसटी लोकसंख्या ही कमी झाली आणि इथलं एसटी आरक्षण हे काढून टाकलं गेलं. प्रभाग नंबर 6 हे उदाहरणासकट तुम्हाला त्या ठिकाणी मी टाकलेलं आहे. इथून जो व्यक्ती निवडून आला तो बिनविरोध निवडून आला, जो पिंपरी चिंचवडचा आत्ताचा महापौर आहे. याबद्दल आता हे मी तुम्हाला डिटेलमध्ये तिथं सांगितलं. आता ह्याच्या पुढे गेलं तर हा जो मतदारसंघ आहे वॉर्ड नंबर 24 आहे, याच्यामध्ये एससी आरक्षण होतं. या एससी आरक्षण मधून हा जो भाग आहे हा या प्रभागातून त्यांनी वेगळा केला. तोडल्यामुळे इथलं टक्केवारी एससीचं बदललं आणि हा जो एससी आरक्षणाचा वॉर्ड होता तो ओपन झाला आणि ते आरक्षण जिथं भाजपला पाहिजे तिथं त्या ठिकाणी त्यांनी टाकलं. म्हणजे तुम्ही डिलिमिटेशन काय हे समजून घ्या. म्हणजे तुमच्या गावामध्ये एखादं ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे, त्याचा जो वॉर्ड आहे तो वॉर्ड आपल्या मर्जीप्रमाणे तोडायचा. म्हणजे जो सत्ताधारी नेता आहे त्याचा कार्यकर्ता निवडून यावा यासाठी वेळवाकडा वॉर्ड जो गावात तोडला जातो, नगर परिषदेमध्ये तोडला जातो, नगरपालिकेमध्ये तोडला जातो, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तोडला जातो, तसाच प्रभाग नाहीतर मतदारसंघ लोकसभेला सुद्धा तोडला जाणार आणि विधानसभेला तोडला जाणार. म्हणजे क्रिकेट खेळत असताना पिच आपल्या पद्धतीने बोलून घ्यायचं, जेणेकरून आपण बॅटिंग योग्य पद्धतीने करायची. असं 29चं प्लॅनिंग भाजपचं या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं झालेलं आहे. आता खासदार संख्या वाढवण्याचा प्रयत्न, ह्याच्यामध्ये उत्तर आणि दक्षिण असा भाग आहे. उत्तरामध्ये असणारे जे सर्व राज्य आहेत त्यांच्या लोकसंख्या ही नक्कीच जास्त आहे. त्यामुळे खासदारांची संख्या तिथं जर वाढवली तर भाजपला उद्या जाऊन फायदा होऊ शकतो. या अनुषंगाने हा विषय तिथं केला. आणि ह्याच्यात लोकसभेमध्ये आकडे वाढवण्याचा विचार ते मांडत होते, पण राज्यसभेमध्ये नक्की नव्हते ते मांडत. कधीतरी एखाद्या बिलवर आपल्याला मतदान करायचं तर राज्यसभा आणि राज्यसभा
आणि लोकसभा अशा पद्धतीने आपल्याला मतदान करावं, तिथं सुद्धा अडचण मोठ्या प्रमाणात ही कुठेतरी येऊ शकली असते. आता याच्यामध्ये हे बघा, खासदारांची व्यक्तिगत अवजात बघितलं म्हणजे आपल्याला बोलण्याचा किती दिवस लोकसभा चालते, 2004 ते 19, 9, 160 ते 170 दिवस सरासरी तास चालते. 9 ते 14, 130 ते 40, 14 म्हणजे भाजप आल्यानंतर 140 ते 150, 19 ते 24, 120 ते 130 दिवस, 130 तास चाललं. 0 आवर मध्ये सहसा आज खासदाराला 1 मिनिट मिळतो आणि जर 850 हा आकडा तिथं झाला तर अर्धा मिनिट सुद्धा मिळणार नाही. म्हणजे अध्यक्ष महोदय बोलूच तर त्यांचा वेळ तिथं संपणार आहे. मग लोकांचे विषय अडचणी मांडण्याची संधी ही खासदाराला त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आणि ओव्हरऑल वर्षात जर आपण बघितलं, एका खासदाराला कुठेतरी 20 मिनिटं वेळ त्या ठिकाणी मिळत असतो आणि त्याच्यात वेगळे वेगळे माध्यम असतात, त्यातून ते बोलत असतात. आता ह्याच्यामध्ये आपण फरक, हे जे राज्यांची जागा किती वाढणार, आता हा एक फॉर्म्युला आहे. इथं मी फॉर्म्युला दिलाय, तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आहे आणि त्या पद्धतीनेच आपलं खासदार हे वाढू शकतात जनगणना झाली असेल तर. जर समजा असं पकडलं तर आता ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये आता 25 आहे. आता जे काही 543 खासदार आहेत त्यात त्यांचा टक्केवारी बघितले 4.6% आहे आणि तो या फॉर्म्युलेप्रमाणे वाढला तर 47 वर त्यांचा आकडा जाणार आणि त्यांचा शेअर टोटल 850 मध्ये हा 5.53% जाणार, म्हणजे तिथं वाढला. बिहारमध्ये तो तिथं वाढलेला तुम्ही बघितलेला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ऑलमोस्ट 1.5 ते 2% वाढलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 0.50 वाढलाय. गुजरातमध्ये तो त्या ठिकाणी वाढलेला आहे. या भागात जर या फॉर्म्युलाप्रमाणे गेलो तर अशा पद्धतीने त्यांची त्या ठिकाणी वाढ होते. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं कर्नाटकात दक्षिण याच्यामध्ये 5.16% होतं, 28 हे 543 मध्ये, 850 मध्ये 4.94% म्हणजे 42 खासदार त्यांना मिळाला. त्यांचा वाटा कमी होतोय, तेलंगणाचा वाटा कमी होतोय, तमिळनाडूचा वाटा कमी होतोय, आंध्र प्रदेशचा कमी होतोय, केरळचा कमी होतोय. जेव्हा 2024 लोकसभेचं इलेक्शन चालू होतं तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं, 400 पार त्यांना का जावं लागतं, संविधान बदलता यावं म्हणून. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की त्यांच्या भागामध्ये जिथं त्यांना मतदान मिळू शकतं, एखादा तिथं धर्मवादाचा विषय करू शकतो, एखादं वातावरण पेटवलं, कुठं काय झालं आणि ह्याच्यातच त्यांना एवढे आकडे मिळतील की उद्या संविधान सुद्धा ते बदलू शकतील, असं कुठेतरी प्लॅनिंग भाजप याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसतंय. आता ते काय म्हणतात, 50% अनुसार, एक तर या बिलात 50%चा कुठेही उल्लेख नाही. इथं जो दिलेला आहे कायद्यानुसार आणि कायद्याला फॉर्म्युला असतो, पण तुम्ही टक्क्यानुसार सुद्धा गेला. आता बघा राजस्थानमध्ये मी सांगितलं जसं 5.53 ला गेलंय आणि 50% आम्ही वाढू असं सांगितलं तर 4.66 वाढले. पण महाराष्ट्र जर बघितलं आता 48 आहे. आता आपला वाटा किती आहे, 8.84 आणि वाढणार किती, 0.3 म्हणजे उत्तर प्रदेश बिहार याच्यापेक्षा कमी वाढतंय. आणि 50% आपण बघितलं तर फक्त तिथं 0.30 कमी होत आहे. म्हणजे महाराष्ट्रावर त्या ठिकाणी अन्याय होऊ शकतो. आता विषय एवढाच आहे की काय झालंय की लोकसंख्या तिकडची वाढली म्हणून तुम्ही तिथं खासदारांची संख्या जर वाढवत असताल तर दक्षिण आणि महाराष्ट्राचं कसं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये देशात जे काही उत्पन्न तयार होतं, टॅक्स जो सामान्य लोक टॅक्स भरतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, म्हणजे इन्कम टॅक्स वेगळा, जीएसटी वेगळा, हा सगळा जो एकत्रित होतो, या भारतामध्ये सगळ्यात जास्त पैसा कोण देतं तर ते महाराष्ट्र देतं, 12.5 लाख कोटी, म्हणजे 20-22% जास्त आपला हिस्सा आहे. त्यानंतर येतं कर्नाटक, त्यानंतर येतं दिल्ली, त्यानंतर येतं गुजरात, त्यानंतर येतं तमिळनाडू. म्हणजे सगळ्यात जास्त टॅक्सचा वाटा देणारे जे राज्य आहेत ते हे सर्व राज्य आहेत. आणि याच्यामध्ये डिव्हिजिबल पूल असतो, म्हणजे कसं असतं, गोळा करायचे पैसे आपण, आणि जे कमी विकसित राज्य आहेत, ज्यांची डेव्हलपमेंट चालू आहे, गरीब राज्य आहेत, त्यांना आपल्यासारखे राज्य पैसा गोळा करतात आणि त्यांना तिथं जास्त वाटा दिला जातो. म्हणजे आपण 100 रुपये गोळा केले तर आपल्याला केंद्राकडनं 6 रुपये येतात. पण समजा तिथं युपीली 100 रुपये गोळा केले तर त्यांचा वाटा हा 250 पर्यंत जातो. म्हणजे त्यांनी 100 रुपये गोळा केले तर त्यांना अतिरिक्त 150-200 रुपये हे केंद्र सरकारकडनं मिळतात. म्हणजे कोणाकडनं मिळतात, आपण गोळा केलेल्या पैशातून डेव्हलपिंग स्टेटला तिथं पैसा जातो. विषय एवढाच आहे
पूर्वी हे योग्य होतं. आज अडचण काय, आपली जी मशिनरी आहे महाराष्ट्राची, रोड मोठे आहेत, सगळ्यात जास्त लांबी रोडची आपली आहे, पोर्ट आपल्याकडे, एअरपोर्ट आपल्याकडे इथं नॅशनलाइज काही कंपन्या आहेत, फॅक्टरीज आहेत. याला जर मेंटेन करायचं असेल, जर आपलं मोठं घर असेल तर त्याला खिडकी मेंटेन करावी लागेल, रंगवावं लागतं. कधी वादळ आलं तर कौलं उडून जातात. तर त्याला मोठं जेवढं घर तेवढा मेंटेनन्स आपला जास्त आणि छोटं ज्याचं घर त्याला मेंटेनन्स कमी. मग महाराष्ट्राचं जे घर आहे, जी डेव्हलपमेंट आहे एवढ्या वर्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली ती जास्त असल्यामुळे आपल्याला जो वाटा येतो त्याच्यात आता महाराष्ट्राचं काय तिथं जे खर्च आहे तो तिथं भागत नाही. त्यामुळे आपली उद्याची मागणी काय, आता ह्याच्यामध्ये मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एकतर अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की 2026 पर्यंत हा आकडा 543 वाढणार नाही. आणि तो जर वाढला तर त्याच्यानंतर जे जनगणना होईल, जनगणना 2011 झाली, ती 21 व्हायला पाहिजे होती. 21 नंतर ती 31 होणार होती. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी 2002 काय सांगितलं होतं, 2026 नंतर आपण खासदारांची संख्या वाढू. आणि मग खासदारांची संख्या 2026 नंतर वाढवायची असेल तर जनगणना कुठली धरायची, अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं तो 2031 ची धरायचे असं त्यांनी त्यावेळेस नमूद केलं होतं. मग आत्ताचं सरकार हे अटल बिहारी वाजपेयींच्या निर्णयाच्या विरोधात जात आहे का, असा आमचा सहज त्याच्यामध्ये प्रश्न आहे. आता जातनिहाय जनगणना ही मागणी अनेक वर्षांपासून अनेक लोकांची आहे. काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की काँग्रेस आणि त्यांच्या विचाराच्या सरकारने काय केलं. खरं तर आपण बघितलं 2011 मध्ये आपण एक सोशल अँड इकॉनॉमिक कास्ट सेन्ससचं एक कमिटी केली होती आणि तो सेन्सस पूर्णही झाला होता. त्या समितीमध्ये कोण होतं, महाराष्ट्राकडनं भुजबळ साहेब, मुंडे साहेब स्वतः होते, समीर भुजबळ होते. कारण का त्यावेळेस भुजबळ साहेब आणि मुंडे साहेबांनी तिथं एक चर्चा घडून आणली होती लोकसभेमध्ये. आणि काँग्रेस सरकार असं होतं सगळ्यांचंच ऐकत होतं, विरोधातला असला काय आणि बाजूचा असला काय. आणि त्यांनी मुंडे साहेबांचं ऐकलं, भुजबळ साहेबांचं ऐकलं, ही कमिटी फॉर्म केली. 2011 सेन्सस सुरू झाला, तो 2013 संपला, 2014 सरकार बदललं. तर हे सगळे जे जातीनिहाय जनगणना झालेली आहे, जी इम्पेरिकल डेटा गोळा झालेला आहे, तो मात्र दुर्दैवाने बीजेपीने तो वापरला नाही 2014 पासून आतापर्यंत. आणि मग नंतर परत आपण जर बघितलं असेल तर परत एकदा मागणी झाली, राहुल गांधीजींनी मागणी केली, सगळ्यांनी मागणी केली, लोकांनी मागणी केली. आणि मग कुठेतरी जनगणना जी खऱ्या अर्थाने 2023 सुरू व्हायला पाहिजे होती, त्याला मान्यता मिळाली, ती अजूनपर्यंत झाली नव्हती. आता गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू झाली. त्यांनी काय सांगितलं, 2021 ची जनगणना आम्ही का केली नाही, कोविड होतं. अरे पण कोविड असताना सुद्धा त्यावेळेस जर आपण बघितलं असेल तर तेव्हा अनेक प्रकारचे सर्वे हे सरकारकडनं केले जात होते, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री साहेबांनी कुठंतरी एखादा विषय सांगितला, त्याचा सर्वे होता, तो पुढे मी तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यामध्ये सुरू विरोधी पक्ष हे सगळं मी आपल्याला डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगितलंय. आणि हे का करण्याचं गरजेचं, कारण का पॉप्युलॅरिटी जी आहे, 2014 विकासाच्या मुद्द्यावर भाजप आलं, मग नंतर तुम्ही बघितलं असेल विकासाचा मुद्दा संपला, मग कुठेतरी 2019 नॅशनलिझम म्हणजे ज्याच्यामध्ये आपण उरी आणि हे जे विषय त्याच्यावर यांनी राजकारण केलं, मोठे मोठे पोस्टर करून. 2024 आपण बघितलं असेल की त्याच्यामध्ये वेगळे मुद्दे करून ते निवडून आले. आता त्यांच्याकडे मुद्दाच नाही, म्हणून डिलिमिटेशनचा मुद्दा घेऊन ते कुठेतरी पुढे त्या ठिकाणी येतात असं आपल्याला म्हणावं लागेल. याच्यामध्ये आता हे बघा, ही कमिटी आहे, ही कमिटी कुठली आहे की ते जे म्हणतायत, म्हणजे अमित शाह म्हणतात आम्ही तुमचा शब्द ऐकतो, आम्ही इथं बोलतो, पण त्यांनी किती काय बोललं तर हे सगळं जाणार आहे या कमिटीमध्ये. आता या कमिटीमध्ये कोण चेअरपर्सन आहे तर रिटायर्ड जज ऑफ सुप्रीम कोर्ट. काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल अरविंद केजरीवाल साहेबांनी एक मुद्दा मांडला होता की एक जज होत्या सुप्रीम कोर्टाच्या आणि त्यांची मुलं ही सरकारकडनं पब्लिक प्रॉसिक्युटर त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या स्वतः भाजपच्या एक कार्यकर्ता आहेत, हे कुठेतरी सिद्ध झालेले आहेत, RSSच्या कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा मी एका जज बद्दल तिथं उचलला होता आणि उद्या जाऊन भाजपच्याच विचाराच्या सुप्रीम कोर्टच्या जजला जर चेअरपर्सन तिथं केलं आणि त्याच्यानंतर मेंबर कोण आहे, चीफ इलेक्शन कमिशनर. आता चीफ इलेक्शन कमिशन ऑफिसर कसा काम करतो, कुठल्या पद्धतीने काम करतो हे वेगळं सांगणार, भाजपचीच बी टीम आहे.
आणि मेंबर स्टेट इलेक्शन कमिशन ही सुद्धा भाजपची बी टीम आहे. मग ह्यांनी उद्या जर ठरवलं की महाराष्ट्रात 2011 करू, गुजरातमध्ये 2001 करू, म्हणजे जनगणनेनुसार काही निर्णय घेऊ शकतात. 50% हे फक्त चर्चेसाठी बोलत आहेत, पण फॉर्म्युला प्रमाणे ह्यांनी जर केलं आणि डिलिमिटेड, आता काय झालंय, भाजपली 2011ला जे अधिकारी डिलिमिटेशनच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्ड होते, ज्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी डिलिमिटेशन प्रोसेस पूर्ण पार पाडली, त्यातले अनेक रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी हायर केलंय, नोकरीवर घेतलंय भाजपली, आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं काम बाजूला त्यांच्या कार्यालयामध्ये सुरू केलेलं आहे. कुठला मतदारसंघ फोडायचा, समजा मला पाडायचा असेल तर कशा पद्धतीने कुठला भाग आपल्याला तोडता येईल. खरं तर अजितदादांच्या बाबतीत सुद्धा तशी चर्चा त्यांच्या ऑफिसमध्ये त्यावेळेस तिथं होती. म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी बारामतीला कसं तोडता येईल, पवारांची लेगेसी कशी आपल्याला तोडता येईल, म्हणजे बारामतीमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे, खासदारकीला सुद्धा भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे, ठाकरे परिवाराला कसं संपवायचं, असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांचे मोठे मोठे महाराष्ट्रातले नेते त्यांच्या मतदारसंघामध्ये अभ्यास सुरू केला होता. म्हणजे ही कमिटी ही भाजपचीच बी टीम त्या ठिकाणी झाली असती. आमचं सरळ सरळ त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे, म्हणून आम्ही याचा तिथं विरोध केला. आता हे भाजपची महिलांबद्दलची भूमिका ही इथं सरळ सरळ आहे. मोहन भागवत साहेब म्हणतात महिलांनी फक्त गृहिणी भूमिका पार पाडावी आणि पती कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार असावा. चंद्रकांत पाटील साहेबांनी सुप्रियाताईंबद्दल काय बोललं, राजकारण सोडा आणि घरची कामं तुम्ही तिथं करा. आता कोश्यारींनी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल काय वक्तव्य केलं होतं आणि त्याचा विरोध भाजपने केला होता का? अजिबात विरोध त्या ठिकाणी केला नव्हता. त्याच्याचबरोबर राम कदम काय म्हणलं होतं, कुठली मुलगी आवडते सांग, आम्ही तुला उचलून देतो, त्याचा भाजपने विरोध केला होता का? नव्हता केला. संभाजी भिडे, नाही सॉरी नाव चुकलंय, संभाजी हे फक्त नावासाठी ते लावतात. भिडे जे काय गुरुजी असतील, नाही तर मनोहर भिडे, यांचं नाव खरं मनोहर भिडे, माझ्या माणसाने हे चुकवलेलं आहे. काय केलंय की आंबे खाल्ले तर फक्त मुलं होतात, त्यानंतर बरेच काही त्यांनी हे केलेले आहेत. मणिपूर महिला अत्याचार प्रकरण, प्रज्वल रेवांना ज्यांनी रेप केला होता त्याचे व्हिडिओ होते, तरी सुद्धा प्रधानमंत्री साहेब त्यांच्या प्रचारासाठी माहिती असताना सुद्धा तिथे गेले होते. त्यानंतर बिल्किस बानो ज्यांचा बलात्कार त्या ठिकाणी झाला होता, त्या भाजपने सत्कार केला. म्हणजे ही कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी त्यांची सगळ्यांची भूमिका असं आपल्याला म्हणावं लागेल. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देशातील प्रथम महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर महिलांना तीनही सैन्य दलामध्ये आरक्षण मिळालं. त्याच्याचबरोबर कॅबिनेट महिला व बाल विकास विभागाची स्थापना पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये झाली. महिला स्थानिक स्वराज्य राज्यात महिला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, म्हणजे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33%, नंतर 50% आरक्षण तिथं मिळालं. त्याच्याचबरोबर 2005 मध्ये घरगुती हिंसाचार विरोधात महिलांचा कायदा आणला. 13 मध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण रोखण्यासाठी काँग्रेसने कायदा आणला. 13 मध्ये निर्भया फौजदारकीची कायदा, म्हणजे हे सगळं काँग्रेसने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज भाजपचे नेते म्हणतात की महिलांसाठी काँग्रेसने काय केलं. आता वस्तुस्थिती एवढंच आहे, कुठेतरी आता भाजपला आता 2029 ची मॅच जिंकायची आहे. त्यांनी काय केलंय, बरेचसे दुसऱ्या टीमचे प्लेयर आपल्याकडे घेतलेत तरी काय होईना, रूल बदललेत तरी काय होईना. मग आता ह्यांचा प्रयत्न पिचच आपल्या पद्धतीने करून घ्यायचं, जिथं बॅटिंग करताना जो बॉल मारेल तो 6ला त्या ठिकाणी जाईल. इलेक्शन कमिशन ताब्यात, सगळं ताब्यात. मग केविलवाना एक प्रयत्न होता की कुठेतरी महिलांचं नाव पुढं करायचं, महिलांचा त्या ठिकाणी नावाचा वापर करायचा आणि डिलिमिटेशन आणि खासदारकीची जी संख्या आहे खासदारांची ती वाढवत असताना अशा पद्धतीने वाढवायची जेणेकरून भाजपला त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. हा केविलवाना प्रयत्न या स्पेशल सेशनमध्ये त्या ठिकाणी केला. आणि त्याच्यातच यांनी काय केलं की वरून एक डॉकेट पाठवलं, टूलकिट पाठवलं, ते सर्व भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं. ते टूलकिट ज्या पद्धतीने आलं त्या टूलकिट प्रमाणेच त्या राज्याच्या मुख्यमंत्रीला प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी सांगितली. काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल अरे हे काय चाललंय, हे योग्य नाही, महाराष्ट्रावर अन्याय होतो, पण नाही, ऐकावं लागते नेत्यांचं. गुजरातचे प्रमुख मोठे नेते जे आज देशाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात त्यांचं यंदा टूलकिट आल्यामुळे ऐकावं लागलं. आणि काल त्यांनी जे तिथं वक्तव्य केलं, जो प्रेस कॉन्फरन्स घेतली, पूर्णपणे टूलकिट प्रमाणे केली. आणि कुठेही महिला आरक्षणाचा मुद्दा आज विषय चर्चेचा सुद्धा नाही, कारण का आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे
की या 543 मध्येच लगेचच्या लगेच महिला आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी द्या आणि मग नंतर उद्या जाऊन जसं अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं 2026ला आपण त्या बाबतीतली चर्चा करू. 31ला जेव्हा जनगणना होईल ते सुद्धा जातीनिहाय जनगणना होईल. म्हणजे काल SC ST बद्दल मुख्यमंत्री साहेब बोलले पण ओबीसींबद्दल त्या ठिकाणी ते बोलले नाहीत. त्यामुळे जनगणना जेव्हा होईल त्याच्यात जेव्हा जे आकडे येतील त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने ती जनगणना होईल तीच जर आपण लागू केली, कारण शेवटी 2011चं तुम्ही जर जनगणना घेणार असाल हे योग्य नाही. मला जर रक्त चेक करायचं असेल तर ते आजच चेक केलेलं बरं. 2 वर्षापूर्वीचा रक्ताच्या रिपोर्टमधून आपल्याला काय मिळणार नाही. म्हणून आमचा पाठिंबा हा महिला आरक्षणाला तर आहेच, पण डिलिमिटेशन आणि खासदारांची संख्या वाढवण्याचा जो केविलवाना प्रयत्न या ठिकाणी नॉन सायंटिफिक पद्धतीने फक्त इलेक्शन लढण्यासाठी हे सरकार जे करते त्याला मात्र त्या ठिकाणी आमच्या सर्वांचा विरोध आहे, कारण हे संविधानाच्या विरोधात आहे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना मी नमूद करतो. धन्यवाद. पहिलं पेज आण ना. पहिलं पेज. मी बोलतोय ना, हे आहे ना. स्क्रीन बंद कर. काय प्रश्न आहेत? नाही, खरं तर आंदोलन करायचं कारणच नाही, कारण महिला आरक्षणाचा कायदा हा 2023ला अंमलात आणला गेला. तो मान्य सुद्धा त्या ठिकाणी झालाय. काँग्रेस आणि आमच्या सगळ्यांचं मत होतं 2024च्या इलेक्शनलाच महिला आरक्षण तुम्ही लागू करा आणि इलेक्शन त्या पद्धतीने त्या ठिकाणी होऊ द्या. पण भाजपला काय की एकतर महिला आरक्षण द्यायचंच नाही. त्यामुळे परत एकदा मान्य झालेलं आरक्षणाचा मुद्दा या पार्लमेंट स्पेशल सिटिंग मध्ये त्यांनी आणला आणि त्याला जोडलं काय तर डिलिमिटेशन जोडलं आणि खासदारांची संख्या आपल्याला वाढवायची हे जोडलं. कदाचित त्यांना माहिती सुद्धा असावं की हे काय मान्य होणार नाही. महिला आरक्षण आपल्याला न देणं हे बरं, कारण का आपण जर बघितलं तर भाजप ज्या विचाराने चालतं त्याला आपण मनुवाद म्हणतो आणि त्या मनुवादाचा आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कुठेही महिलांना अधिकार, ताकद, महिला सबलीकरण हे मुद्दे त्याच्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे मुद्दामून डिलिमिटेशन आणि खासदार वाढवण्याचा प्रयत्न नाहीतर एक बिल ह्याच्यात घुसवलं जे सगळ्यांनी रिजेक्ट केलं. 100% भाजपचा पराजय हा परवाच्या पार्लमेंट सेशनमध्ये त्या ठिकाणी झाला आणि त्यांना वरून आदेश आलेत, केंद्राकडनं आदेश आलेत आंदोलन करा आणि त्या पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी ते करायला लागलेले आहेत. दुसरं आदेशाप्रमाणे भाजपचे स्थानिक राज्यातले नेते वागतात हे एवढंच आपल्याला म्हणावं लागेल. नाही, एक तर त्यांची रणनीती जी होती की त्यांना असं वाटलं की काही उत्तर प्रदेशचे SP सारखा पक्ष, आपले वेस्ट बेंगॉलचा पक्ष हा कुठे ना कुठेतरी पाठिंबा देईल असं काहीतरी गणित त्यांचं त्या ठिकाणी असावं, जे फसलं. कारण का खरं काय करण्याचा प्रयत्न केला जातो जे आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये झालं की मतदारसंघच असे फोडायचे आणि कसे फोडायचे हे मी तुम्हाला पिंपरी चिंचवडच्याच एका छोट्या उदाहरणामध्ये दाखवलं. म्हणून SPनी सुद्धा विरोध केला आणि TMCने सुद्धा त्या बाबतीतला विरोध केला, कारण TMC आणि SPला माहित होतं की महिला आरक्षणचं बिल ऑलरेडी पास झालेलं आहे आणि हे माहीत असल्यामुळे मग बॅकअप काय तर मग आपण प्रिंट काढून ठेवावी, आंदोलन करता यावं आणि आंदोलन अशा पद्धतीने करायचं की महिलांवर अन्याय तिथं होतोय, ज्याचा फायदा हा तमिळनाडू इलेक्शनमध्ये होईल आणि वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनमध्ये होईल. याच्या मागे राजकारण सोडलं तर भाजपकडे दुसरी कुठलीही त्या ठिकाणी रणनीती नव्हती असं आपल्याला म्हणावं लागेल.
आता काँग्रेसवर टीका करत असताना 4 राज्यांचं नाव 4 वेळा घेतलं. पण ते 4 राज्यांचं नाव कुठलं घेतलं? त्यात महाराष्ट्र नाही घेतलं, दुसरं कुठलं घेतलं. त्यांनी काय घेतलं? तमिळनाडू घेतलं, त्याचं इलेक्शन आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, ज्याचं इलेक्शन पुढच्या काही महिन्यांमध्ये येते. त्यानंतर वेस्ट बेंगॉलचं नाव घेतलं, ज्याचं इलेक्शन आता चालू आहे. म्हणजे कुठं ना कुठेतरी आपला पराजय झाला आणि त्या पराजयातून राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न हा कुठेतरी नरेंद्र मोदी साहेबांकडनं झालेला आपण सगळ्यांनी बघितला. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आपण आणि आपले या देशातले भाजपचे प्रमुख नेते स्वतःला विश्वगुरू म्हणतात. विश्वगुरू म्हणजे ज्यांचा शब्द, त्यांचं संभाषण, त्यांचं डिप्लोमसी ही अख्ख्या इतर देशांमध्ये ऐकली जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये इराण जो देश तसा आपल्या जवळ होता, या देशात लागणारं तेल, गॅस हे इराण आणि त्या भागातून आपल्याकडे येत होतं आणि त्यांच्या त्या डिप्लोमसीमध्येच आपण कुठेतरी कमी पडलो आणि आपल्या मागून पाकिस्तान तिथं जाते मध्यस्थी करते अमेरिका आणि इराणमध्ये. मग आपण विश्वगुरू आपल्या स्वतःला म्हणतो, त्याचं कारण काय? का नुसतं फक्त भपकेगिरी करायला एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना म्हणावं लागेल. म्हणजे इंटरनॅशनल पॉलिसी बद्दल आपला देश फेल ठरलाय आणि फेल ठरल्यामुळेच आज तेलाच्या जास्त भाव आपल्याला द्यावं लागतात, गॅस आपल्याला मिळत नाही, छोटं मोठं जे आपलं काय कॅन्टीन होतं, दुकान होतं ते आपल्याला बंद करावं लागलं आणि महागडं स्टील आता आपल्याला बाय करायला लागते, घ्यावं लागते घर बांधायला, नाही तर अजून काही कामाला. हे जे काही इन्फ्लेशन आता वाढले, ज्याच्यामुळे गरिबाला आज जास्त पैसे द्यावा लागतात त्याच कुठल्या तरी गोष्टीसाठी. याचं प्रमुख कारण आहे आपण इतर देशांबरोबर आपली मित्रत्व ठेवण्यामध्ये, डिप्लोमसी करण्यामुळे कुठं ना कुठेतरी मोठ्या प्रमाणात कमी पडलो. याच्यात राजकारण कुठे येतं? 2024ला लोकसभेचं इलेक्शन जेव्हा चालू होतं आणि भाजप म्हणत होतं अब की बार 400 पार. 400 पार म्हणजे 400च्या पुढे जर यांचं खासदार निवडून आले असते तर यांनी संविधान बदललं असतं. तुम्ही संविधानाचा मुख्य गाभाच या डिलिमिटेशन आणि खासदारांची संख्या वाढवण्याचा जो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करत होता, त्यातून तुम्ही संविधानच बदलण्याचा प्रयत्न चालू होता हे आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे इथे आमचा जो प्रयत्न आहे की उद्या जाऊन संविधानाला कुणी चुकीच्या पद्धतीने तिथं हात लावणे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि तुम्ही जर बघितलं याच्यात काय आपण वर जाऊन जिंकू शकत नाही असं नाही. एसपी हा जो पक्ष उत्तर प्रदेशचा आहे त्यांनी याचा विरोध केला. वेस्ट बेंगॉल ममता दिदी त्यांच्या पक्षाने विरोध केला. बिहारमध्ये तेजस्वी यादवचा पक्ष त्यांनी त्याचा विरोध केला. कारण लोकसंख्या वाढवत असताना डिलिमिटेशन मध्ये जी काही गफलत होणार आहे, त्याच्यामध्ये जे काही बदल होणार आहेत, त्याच्यात ज्या काही गोष्टी होणार आहे आणि त्यामुळेच कुठं ना कुठेतरी एक भीती वाटते उद्या जाऊन आपलं संविधान हे धोक्यात येऊ शकतं. म्हणून या गोष्टीचा विरोध करतोय. आणि दुसरी गोष्ट, संविधान जेव्हा बनलं होतं नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं असेल विकास होत असताना महाराष्ट्राचा, तमिळनाडूचा, गुजरातचा, आंध्राचा हा या भागाचा विकास खूप मोठ्या प्रमाणात केला. कारण धोरणं त्या पद्धतीची त्या ठिकाणी होती. आणि झालं असं की आजपर्यंत आपण जो टॅक्स गोळा करतोय, इथं असणारा सामान्य व्यक्ती सुद्धा बिस्किट घेतो, गरीब माणूस, बिस्किटमध्ये पण जीएसटी जो टॅक्स आहे हा सगळा टॅक्स जो भारताचा 20-22% जास्त आपण गोळा करतो, त्यातून मोठा वाटा हा उत्तर प्रदेश, बिहार त्या भागामध्ये दिला जातो. त्यामुळे उद्या जाऊन तुम्हाला जर खासदारांची संख्या वाढवायची असेल तर मग टॅक्स कुठलं राज्य किती देतं याचाही त्या ठिकाणी विचार करून, लोकसंख्येचा विचार करून कुठल्याही राज्यांवर अन्याय होणार नाही, कुठल्याही भागावर अन्याय होणार नाही. उद्या जाऊन अप्रत्यक्षपणे संविधान तुम्ही बदलणार नाही असा आमचा प्रयत्न होता. म्हणून या डिलिमिटेशन कायद्याला आम्ही त्या ठिकाणी विरोध केला. सेट झालंच नाही. ग्रामीण भागामध्ये काल कोल्हापुरात मी गेलो होतो, साताऱ्यात तिथं काही लोकांना भेटलो. तिथं टपरीवाल्यापासून दुकानदारापर्यंत शेतकऱ्यापर्यंत सगळेच म्हणतात अरे बरं झालं भाजप हारलं. म्हणलं कुठं? म्हणलं पार्लमेंटमध्ये. कशाच्या बाबतीत? अहो ते काहीतरी तोडातोडी करणार होते ना मतदारसंघाची, त्याचं काहीतरी बिल आणलं होतं, त्यात ते हारले.
लोकात मेसेज गेलाय भाजप हारलेलं आहे आणि हारण्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे 2029ला कुठं ना कुठंतरी बदल होईल. आणि एक मी सांगतो, या बिलामध्ये जी काही गडबड केली, कुठंतरी 29ला आपण निवडून येणार नाही, ही कुठेतरी भूमिका भाजपची दिसते. आणि हे ठामपणे मी सांगतो, कदाचित भाजपचा प्रयत्न होता पटपट ह्या गोष्टी करायच्या आणि इलेक्शन 2027 नाही तर 28लाच आपण लावायचं, महिलांचं नाव पुढं करायचं, महिलांचं मत आपल्याकडे घ्यायचं, डिलिमिटेशन मधून विरोधकाचे जे उमेदवार आहेत ते पाडायचे आणि 27-28 मध्ये इलेक्शन प्रीपोन करायचे, असा म्हणजे आधी ओढायची, असा केविलवाना प्रयत्न कदाचित या सर्व गोष्टींच्या पाठीमागे होता, असं काही तज्ज्ञांचं मत आलेलं आहे. त्यांच्या लेवलचे एवढे मोठे नेते या महाराष्ट्रामध्ये कोण आहेत आपल्याला बघावं लागेल. पवारसाहेब देशाचे नेते आहेत, पवारसाहेब या विषयामध्ये चर्चा करणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लेवलचे कोण नेते असतील तर त्यांनी त्यांना उत्तर त्या ठिकाणी द्यावं. आम्ही तुलना त्यांच्याबरोबर करत नाही. विचाराच्या बाबतीत तुम्ही जर विचारलं तर आम्ही नक्कीच त्यांच्या पुढे आणि या महाराष्ट्रासाठी जो विचार योग्य आहे त्या बाबतीत आम्ही पुढे आहोत. पण पद आणि अनुभव याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेब पुढे असल्यामुळे आम्हाला सांगता येणार नाही. पण उद्या जाऊन जर अशोक चव्हाण साहेब असतील, नाहीतर विखे पाटील साहेब असतील, ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते, आज स्वतःच्या हितासाठी बीजेपी मध्ये गेलेले आहेत, अशा लोकांबरोबर जर चर्चा करायची असेल तर आम्हाला सांगा, आम्ही चर्चा करायला त्या ठिकाणी तयार आहोत. नाही, डिलिमिटेशन व्हावं, पण ते सायंटिफिक पद्धतीने व्हावं. इथं जी कमिटी तुम्ही जर बघितली तर कमिटीचा प्रमुख एक्स सुप्रीम कोर्टचा जज, पण असे अनेक जजेस आहेत ते काही प्रमाणात करप्ट पण आहेत. हे मी नाही म्हणत. 100-200 कोटी रुपये एका जजच्या घरी सापडले. त्यानंतर तुम्ही केजरीवाल साहेबांच्या विषयाच्या बाबतीत बघितलं असेल, त्यांनी ज्या जजच्या समोर नॉट बिफोर मी करण्याचा विषय मांडला, ते जे जज आहेत ते टोटली बीजेपी आणि RSSच्या विचाराचे आहेत. मग अशा एखाद्या व्यक्ती जर चेअरमन झाला आणि इलेक्शन कमिशन वाईस चेअरमन, मग तुम्ही समजून घ्या उद्या सगळा मनमर्जीपणा भाजपकडनं केला जाईल. त्यामुळे कमिटी फॉर्म करताना वेगळ्या पद्धतीची असावी. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी जे सांगितले 2026 पर्यंत थांबा, त्याच्यानंतर तुम्ही जनगणना करा आणि ती जी लेटेस्ट जनगणना असेल त्या पद्धतीने तुम्ही डिलिमिटेशन करा. हे अटल बिहारी वाजपेयींचं जे मत होतं ते सर्व खासदारांना त्यावेळेस संवाद साधून चर्चा करूनच ते मत होतं. त्यामुळे त्यांचं मत चुकीचं असं म्हणणार नाही. आमचं मत आहे, आमचं पण मत अटल बिहारी वाजपेयी साहेबांसारखंच आहे. त्या पद्धतीनेच डिलिमिटेशन पण सायंटिफिक फॉर्म्युले पद्धतीने व्हावं. आणि जग बदललेलं आहे, तर मग आपण टॅक्समध्ये सगळ्यात जास्त कुठल्या राज्यांचा वाटा आहे त्याला सुद्धा वेटेज आपल्याला देता येईल का, याचा कुठं ना कुठेतरी विचार तिथं झाला पाहिजे असं मला वाटतं. मला फोन आलेला नाही. सुप्रिया आत्यांना जर पारचा जयचा फोन आला असेल तर भावनिक दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ताई जाऊ शकतात. कारण शेवटी अजितदादांकडे बघून सुनेत्रा काकींचा प्रचार हा मी सुद्धा तिथं 3 दिवस केलेला आहे. त्यामुळे सांगता सभेला जाऊन सुप्रियाताई भाषण सुद्धा करू शकतात, नाही तर जाऊही शकतात. पण कुठल्या पक्षाचा प्रचार करायला ते चाललेत असं म्हणून चालणार नाही. ते व्यक्तीचा प्रचार अजितदादांकडे बघून करण्यासाठी चालल्या असावेत असं माझं तरी मत आहे. सभा ही महायुतीची आहे, पण व्यक्ती हा पवार परिवारातला आहे. त्यामुळे आम्ही व्यक्तीच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी चाललेलो आहे. उद्या जाऊन पवार परिवारातला व्यक्ती नसता, दुसरं कुणीतरी असतं आणि अजितदादांसारखा मोठा नेता गेला नसता तर आम्ही व्यासपीठावर गेलो नसतो. पण अजितदादांसारखा मोठा नेता तो पवारांच्या परिवारातला एक व्यक्ती असल्यामुळे आणि त्यांच्याच पत्नी म्हणजे सुनेत्रा काकी या उभ्या असल्यामुळे आम्ही व्यक्तीचा प्रचार अजितदादांकडे बघून त्या ठिकाणी करण्यासाठी गेलेलो आहोत. म्हणजे मी सुद्धा आणि आत्या सुद्धा आणि बिनविरोध होण्याची भूमिका सुद्धा अजितदादांकडे बघूनच आणि बारामतीकरांकडे बघून आम्ही त्या ठिकाणी ती मांडलेली आहे. अजितदादांच्या बाबतीत जे झालंय, कसं झालं, कोणामुळे झालं, त्याच्या मागे काय,
याच्यावर कुठेतरी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये चिंता आहे, नाही तर प्रश्न आहेत. त्यासाठी आम्ही लढत आहोत. मग अजितदादा कुठल्या पक्षाचे होते? अजितदादांचे एक वेगळा पक्ष होता. मग त्यांच्याबद्दलची चिंता व्यक्त करणं याच्यामध्ये आम्ही काही चुकतोय का? तर नाही चुकत. आम्ही याच्यामध्ये राजकारणच बघत नाही. दादांच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी गोष्ट होती. दादा हे दुसऱ्या पक्षात असले तरी ते आमच्या जवळचे होते, ते माझे नेते होते. त्यांचा मी कार्यकर्ता होतो. या महाराष्ट्राचे खूप मोठे लोकनेता होता आणि त्यांच्या लेवलचा लोकनेता आज या महाराष्ट्रामध्ये नाही. मग अशी घटना अजितदादांच्या बाबतीत घडल्यामुळे परिवाराबरोबर राहणं हे या महाराष्ट्रात धर्माले आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. मग आम्ही परिवाराबरोबर आज आहोत. 23 तारीख होऊ द्या, त्यानंतर आम्ही जी भूमिका त्या ठिकाणी घ्यायची घेऊ. कारण काय, ही पोटनिवडणूक झालीच नसती तर आमच्यासाठी चांगले. अजितदादा वेगळ्या पक्षातून आमच्या विरोधात बोलले असते तर आम्ही त्याचं उत्तर दिलं असतं. पण एवढा मोठा नेता संशयित पद्धतीने जर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होत असेल आणि मग परिवाराबरोबर राहणं हे आम्हाला आमच्या संस्कारांनी शिकवलेलं आहे, आमच्या आधीच्या पिढीला शिकवलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या धर्माला त्या ठिकाणी शिकवलं आणि त्या पद्धतीने आम्ही करत आहोत. कुणी काय टीका करायची ती करा. 23 नंतर त्या बाबतीत काय करायचं आम्ही बघू. जैसे थे असं स्टेटस आहे. नाही, स्टेटसच्या बाबतीत बोलायचं झालं तर जैसे ते स्टेटस आहे. अधिवेशनामध्ये जो मुद्दा मी मांडला होता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं. त्या उत्तरावर मी काही प्रश्न मांडले होते, त्याच्यावर परत त्यांनी तिथं उत्तर दिलं आणि ते उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही FIR CID कडे पाठवू. शब्दाचं आपण म्हणजे जे आश्वासन आपण जर बघितलं त्यातून आम्हाला सगळ्यांना हेच वाटलं की FIR CID कडे स्वीकारण्यासाठी पाठवला जाईल आणि त्याच्यावर तपास त्या ठिकाणी होईल. FIR जेव्हा कर्नाटकाकडनं पाठवला होता 0 FIR हा तिथे असणारा SHO म्हणजे PI हेली तो पाठवला, स्वीकारला. मग तिथे असणारा लोकल कोर्टाकडे तो पाठवला, त्यांनी मान्यता दिली. मग तिथे DGPली महाराष्ट्र DGPकडे पाठवून अधिवेशनात ही चर्चा झाल्यामुळे तो विषय आला CID कडे. मग आम्ही जेव्हा DGP महाराष्ट्राच्या विचारलं की अहो तुम्ही स्वीकारला का, ते म्हणजे नाही स्वीकारला नाही. म्हणलं मग काय केलं? दोन गोष्टी असतात. एखादा प्रोफेसर कसा आपल्याला सांगतो तसं ते सांगत होते. चांगली व्यक्ती आहे, मी त्या DGPच्या विरोधात नाही. प्रोफेसर सांगत असताना, प्रोफेसर DGP साहेब सांगत असताना त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी याच्यामध्ये फरक आहे. मी म्हणलं आम्हाला तर इन्व्हेस्टिगेशन पाहिजे. नाही, या FIR ची इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, याची एन्क्वायरी होईल. मग ते कोण करणार म्हणलं? CID करेल. मग तपास नाही, एन्क्वायरी होणार. म्हणजे कुठं ना कुठे शब्दाचा खेळ त्या ठिकाणी खेळला जातोय. अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल हे सरकार सिरियस नाही, नाहीतर VK सिंग जो कोणी या ऍक्सिडेंटला जबाबदार आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. मी सातत्याने सांगत होतो DGCA मध्ये भ्रष्टाचार आहे. एअर वर्दीनेसचं सर्टिफिकेट देणारा जो डेप्युटी डायरेक्टर होता तो CBIला सापडला भ्रष्टाचार करताना. आणि माझं दुसरं अजून एक मत आहे की VK सिंग इतका पोचलेला आणि इतका घुसलेला माणूस आहे. अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, घातपाताबद्दल जे काही पुरावे आहेत या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो पुरावे मिटवतोय हे सातत्याने मी सांगतोय. म्हणून एन्क्वायरी पटकिनी करा, त्याच्यावर कारवाई करा हे सांगत असताना सुद्धा कुणी ऐकत नाही. आणि हा जो डेप्युटी डायरेक्टर सापडलाय तो छोटा मासा आहे. असे मोठे मोठे शार्क, मोठे मासे अजून तिथं बरेच आहेत. आणि बघा राजकारण कसं असतं. अजितदादांच्या पक्षाने एकच मागणी केली होती अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, काय? CBIकडे तपास द्या. मग आम्ही पण म्हणलो ठीक आहे, देत असाल तर द्या. 60 दिवस झाले CBIकडे तपास गेला नाही. म्हणजे तो जो ऍक्टर होता, काय नाव, सुशांत सिंग, 2 दिवसात CBIने तपास हातात घेतला. दादांचा 60 दिवस झाले घेतला नाही. पण जेव्हा डिलिमिटेशनच्या कायद्याची चर्चा सुरू झाली, TDPला दबाव आणायचा होता, TDPला म्हणजे चंद्रबाबू नायडूंच्या पार्टीला, 1 दिवस आधी CBI धाड टाकते DGCAवर, हा डेप्युटी डायरेक्टरला पकडते. मग कुठेतरी TDPला नाही चंद्रबाबू नायडूला घाबरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. ते घाबरले, चंद्रबाबू नायडू साहेब घाबरले. त्यांच्या राज्याचं नुकसान होत असताना सुद्धा या डिलिमिटेशन कायद्याला त्यांनी पाठिंबा दिला. म्हणजे CBIचा वापर तुम्ही इथं घाबरवण्यासाठी करताय, पण दादांच्या एन्क्वायरीसाठी करत नाही का?
तर व्ही.के. सिंग उद्या जाऊन मोठ्या मोठ्या नेत्यांचे लोकांची नावं घेऊ शकतो की या ऍक्सिडेंट पाठीमागे कोण आहे, आणि त्यामुळेच व्ही.के. सिंगला वाचवलं जाते असं आमचं ठाम मत आहे. नाही, माझी अपेक्षा आहे की तिथं मुख्यमंत्री साहेब येत आहेत आणि बारामतीकर अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, बारामतीकर तर आहेतच पण महाराष्ट्रातील तमाम जनता सुद्धा दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल अतिशय भावनिक आहे. त्यामुळे त्या व्यासपीठावर अजितदादा नसल्यामुळे ती पोटनिवडणूक तिथं लागते. त्यांच्या पत्नी आता दादांच्या जागेवर तिथं आमदारकीसाठी उभ्या आहेत आणि ते जे व्यासपीठ आहे ते बारामतीमध्ये आहे. बारामतीचा विकास दादांनी केलेला आहे. तर मग तिथं लोकांचं वेगळं काय ऐकण्याची इच्छा नाहीये. तुम्ही वेगळी भाषणं कुठलीच करू नका. 1-2 मिनिटाचं भाषण सुद्धा जर केलं ना की सीबीआयच्या चौकशीचं काय झालं, FIRचं काय झालं, व्ही.के. सिंगला का अजूनपर्यंत ताब्यात घेतलं नाही, आणि मग अशा प्रकारे संत गतीने अजितदादांचा तपास का सुरू आहे, एवढी फक्त उत्तर दिली आणि ती उत्तर देत असताना आश्वासक उत्तर दिली, तरी मला असं वाटतं की बारामतीकरांना ते फार पुरेसं आहे. मतदान तर करणारच आहेत दादांकडे बघून, पण देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं दुसरं कुठं काही नकोय. आणि त्याच्यातच आमचं एवढंच मत आहे की पुणे रिंग रोडला नाव द्या अजितदादांचं, हे आम्ही म्हणलो होतो, पण दादांचं नाव कुठंच नको असा कुठेतरी प्रयत्न भाजपकडनं केला जातोय. 2024ला दादा भाजप बरोबर असताना सुद्धा भाजपच्या एका सुद्धा नेत्याला प्रचारासाठी तिथं बोलवलं नाही. पण आता रस्सीखेच लागलीये भाजपकडनं बारामतीत जाऊन कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी घ्यायचे. म्हणजे एक तर आम्ही म्हणतोय मोठ्या वास्तूला नाव दादांचं द्या, तिथं तुम्ही देत नाही. आणि मध्येच तुम्ही जर बघितलं असेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव अजितदादांच्याच प्रयत्नातून ज्या युनिव्हर्सिटीला म्हणजे त्या ह्याला मेडिकल कॉलेजला दिलं गेलं होतं, नाही तर मेडिकल इन्स्टिट्यूटला दिलं गेलं होतं, तिथंच सत्तेतला एक कुठला तरी माणूस येतो, मागणी नसताना त्याच्या खाली असणारं एक छोटंसं जे हॉस्पिटल आहे त्याला अजितदादांचं नाव दिलं जातं. आमचं मत आहे दादा आज असते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारख्या एवढ्या महामानवाचं मोठं नाव एखाद्या हॉस्पिटलला दिलं असेल, नाही तर कॉलेजला दिलं असेल, तर दादांनी सुद्धा कुठंच तो बदलण्याचा प्रयत्न नाही तर इच्छा व्यक्त केली नसती. मग आमचं म्हणणं रिंग रोडला तुम्ही नाव द्या, इथं नाव तुम्ही सहज देता का, तिथं वाद व्हावा. राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही 2029ची तयारी हॉस्पिटलला एक नाव देऊन एक वाद ऑलरेडी भाजपने तिथं सुरू केलेला आहे. म्हणजे भाजप राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीला त्या ठिकाणी बघत आहेत. पवार परिवारांचं नाव पूर्णपणे संपवण्याचा विचार हा भाजपच्या मनात असला तर पवार परिवाराचं नाव हे फक्त कोणामुळे आहे तर सामान्य लोकांमुळे आहे, मतदारांमुळे आहे. किती काय प्रयत्न केलं तरी भाजपला काय याच्यातून साध्य करता येणार नाही. अजून म्हणतो आज बारामतीला तुम्ही चाललेला आहात, पुणे रिंग रोडचं नाव हे अजितदादांच्या नावाने तुम्ही त्या ठिकाणी द्या. आणि प्रमुख वास्तू ज्या दादांच्या प्रयत्नातून पुण्यामध्ये ते अनेक वर्ष हे पालकमंत्री राहिल्यामुळे इथं ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्याला नाव आज तुम्ही जाहीर करून टाका. दादांचं नाव आम्ही त्या ठिकाणी दिलं, आम्ही या गोष्टींचं स्वागत करू. आणि बारामतीकरांची हीच इच्छा आहे. आता आजचं भाषण काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. स्टेज खूप मोठं केलंय पण पुढची बसण्याची जागा जरा छोटी वाटते. आणि जागा का बदलली हे मला कळता येणार नाही, पण मोठे नेते आल्यानंतर ती दादांची साधी सोपी झाडातली अनेक वर्षांतून प्रथा असलेली जागा ती डावलून मोठ्या ठिकाणी जे काही सभा त्या ठिकाणी घेतली जाते, मोठे नेते आले म्हणून ती सभा घेतली जावी. पण बघूया 23 नंतर या बाबतीत अजून स्पष्टपणे बोलू. सातत्याने सांगतोय दादांचा प्रयत्न होता, दादांची इच्छा होती हा पक्ष दोन्ही पक्ष एकत्रित यावं. दादा नसताना, दादा गेल्यानंतर हा विषय आता विलिनीकरणाचा फार जुना झालेला आहे. बघा, प्राजक्तदादा तनपुरे हे पहिल्यांदा आमदार जेव्हा झाले तेव्हा लगेचच्या लगेच त्यांना मंत्रिपद मिळालं आणि त्यातून त्यांनी चांगलं काम केलंय. त्यांना अनुभव हा पदाचा हा खूप चांगला आहे. ते पुरोगामी विचाराबरोबर आहेत आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विचाराने मार्गदर्शनाखाली ते नेहमी त्या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे ते वेगळा कुठला दुसरा निर्णय घेतील असं मला तरी वाटत नाही.
जो काही आत्ताचा निर्णय घेतलाय तो का घेतला त्यांनी त्या बाबतीतलं स्पष्टीकरण हे नक्कीच त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण मला असं वाटतं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे जे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत त्यांना ताकद हे प्राजक्तदादा तनपुरे देतील आणि त्यांना निवडून आणून या महाराष्ट्राला त्या ठिकाणी नक्कीच दाखवतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. नाही बघा, शेवटी जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला सुद्धा आहे, त्यांना सुद्धा आहे. ते जे आहेत ते नातेवाईक आहेत, भाचे आहेत, त्यामुळे थोडंसं मार्गदर्शन नक्कीच त्यांना त्या ठिकाणी जास्त असू शकतं. पण हा निर्णय त्यांनी का घेतला, कदाचित तिथं जे मागचे आमदार होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू त्याच्यामध्ये झाला, मग आपण कशाला लढायचं, अशी सुद्धा कदाचित प्राजक्तदादाची भूमिका त्या ठिकाणी असावी. नाही, खोलात जावं, काय खरं घडलं हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी कळलं पाहिजे. काय झालं, कसं झालं, कोण जबाबदार, खरंच काय घडलं. पण या विषयाला खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी पुढे आल्या पाहिजे. नाहीतर जसं खरात प्रकरण होतं, सुरुवातीला खूप गरम होतं, चर्चा त्या बाबतीतली बरीच झाली, पण आता त्या बाबतीत कुणीच चर्चा करेना. का? कारण नाशिकला जे व्हिडिओ 70 मिळाले होते एक हनी ट्रॅपच्या बाबतीत, अधिकाऱ्यांचे त्या महिलांबरोबरचे व्हिडिओ होते, नेत्यांचे व्हिडिओ होते. व्हिडिओची चर्चा झाली पण व्हिडिओ बाहेर नाही आले, कोणाचं नाव त्याच्यामध्ये कोणालाच माहित नाही. मग अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी त्या अधिकाऱ्यांचा वापर केला जात असेल असं आम्हाला वाटतं. तसंच नेत्यांचं आहे. तसंच खरातांच्या प्रकरणात जे व्हिडिओ आले त्या व्हिडिओचा वापर हा ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो, राजकीय दृष्टिकोनातून फायदा घेतला. म्हणजे सामान्य लोकांना हातून शून्य गोष्टी मिळतात, ठेंगा मिळतो, शेंगदाणा मिळतो, फुटाणे मिळतात. पण याचा फायदा कोणाला होत असतो, तर याचा फायदा सत्ताधारींना होत असतो, नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी. त्यामुळे या TCS हे प्रकरण नाही तर इतरही कुठलं त्यात खरंच खोलात जाऊन तपास करण्याची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जरूरत आहे. 100% डायव्हर्जन ऑफ इश्यू आहे. आणि जी माहिती त्यांच्याकडे आहे, जो व्हिडिओ आहे, त्याचा ब्लॅकमेलिंगसाठी सत्ताधारी उपयोग करत आहेत. ते फक्त राजकारणासाठी, बाकी ह्यातून न समाजासाठी न महाराष्ट्राला यातून काय मिळेल असं वाटतं. शेतकऱ्यांना असणारी अडचण, महिला सुरक्षिततेचा विषय, नोकरीचा मुद्दा आहे, त्या नोकऱ्या IT सेक्टर मधल्या चाललेल्या आहेत. त्याच्याचबरोबर इतरही काही महत्वाचे विषय, 90 लाख म्हणजे खरं तर काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलले 1 कोटी महिलांच्या सह्या आम्ही घेणार आहोत. मला त्यांना एवढंच म्हणायचंय, ज्या लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देत होता त्यांचं नाव आता वगळलं, अशा 90 लाख महिला आहेत, त्यांच्या सह्या आधी पहिल्या घ्या आणि मग बाकीच्या 1 कोटी महिलांच्या सह्या त्या ठिकाणी घ्या आणि राजकारण करा, एवढंच या ठिकाणी आम्ही म्हणतो. नाही, मी त्यांचं स्टेटमेंट तरी त्या ठिकाणी ऐकलेलं नाही. पण एखाद्या व्यासपीठावर जात असताना ते जर व्यासपीठ महायुतीचं असेल तरी सुद्धा त्या तिथं जात असतील, म्हणजे आत्या सुप्रियाताई, तर त्याच्या मागे अजितदादांच्या प्रती असणारा आदर आणि हे जे लहान मुलं आहेत ज्याच्यामध्ये जय आणि पार्थ आहे त्यांच्या प्रती असणारा आत्या म्हणून प्रेम, याच्यामुळे त्या व्यासपीठावर चाललेल्या आहेत. मारून मुटकून फक्त एवढाच विषय असावा, व्यासपीठ महायुतीचं असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक हे असावं की नाही कसं जाता येईल. पण शेवटी प्रेम परिवाराबद्दल हे जास्त असल्यामुळे तो निर्णय त्या ठिकाणी ते घेतील. म्हणजे प्रेमाचा विजय झाला आणि राजकारणाचा नाहीतर राजकीय विचाराचा त्या ठिकाणी पराजय हा आत्यांनी करून दाखवला फक्त या इलेक्शनसाठी, एवढंच या ठिकाणी मी म्हणेल. नाही, ते ऑलरेडी आज सरकारमध्ये ते खासदार झालेले आहेत, त्यांची पार्टी सत्तेत आहे. त्या मी आज विरोधात आहे, मी विरोधी भूमिका घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय, विचार तिथे करतोय, विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. खरंच तसं काय करायचं असलं तर आधीच मी सरकारमध्ये जाऊन बसलो असतो. त्यामुळे त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या स्टाईलमध्ये, माझ्या स्टाईलमध्ये आणि विचारामध्ये साहजिकच फरक आहे. म्हणून ते सत्तेत आहेत आणि मी विरोधात आहे.
उद्या नक्कीच मला असं वाटतं की 2029ला आता तर बीजेपीचा पराजय सुरू झालेला आहे पार्लमेंटमध्ये. आपण सगळ्यांनी मताच्या माध्यमातून डिलिमिटेशन कायद्यामध्ये बघितलेलं आहे. 2029ला आणि त्याच्या आधी जर भाजपने इलेक्शन घेतलं, सत्ता ही काँग्रेस आणि इंडिया आघाडीची तिथे येईल. आम्ही सत्तेत गेल्यानंतर जर भारतला काही मदत त्यावेळेस त्या ठिकाणी लागली, ती मदत नक्कीच तिथं आम्ही करू.